तर हाय हॅलो नमस्कार. मी आहे तुमची मैत्रीण हर्षलता. तर आज मी नवीन म्हटल्यापेक्षा जुनीच रेसिपी आहे, ते सगळेजण करता तुम्ही. तर चला म्हटलं आज आपण संडे आहे तर ब्रेड पकोडा करूया. तर सगळ्यांचीच आमच्याकडे फरमाईश होती ब्रेड पकोड्याची, बाहेर खायचं नव्हतं आम्हाला. तर मग म्हटलं चला मैत्रिणींसोबत शेअर करूया. मी नेहमीच तुमच्यासोबत शेअर करते रेसिपी. माझी रेसिपी काही नवीन नसते, तुम्ही जे बनवता तेच मी बनवते. आणि मग मी असे आलू उकडायला टाकलेले होते, ते उकडले छान. आणि मी ते कांदा मिरची कढीपत्ता असा कापून घेतलेला आहे. पण ब्रेड आम्हाला छोटे मिळाले, त्या कारणाने आम्ही छोटेच ब्रेड घेतले. मग ब्रेड पकोडा करायला तर छोट्या ब्रेडचे पण छान पकोडे होतात, छोटे छोटे पकोडे होतात. हॉटेलमध्ये कसे मोठे राहतात त्यापेक्षा हे छोटे ब्रेड आहे, म्हणून आम्ही छोटे ब्रेड आणले. तर कढईमध्ये छान असं तेल टाकून घ्यायचं. मी फल्ली तेल घेतलेलं आहे, त्याने स्वाद खूप छान येते चटणीला आपल्या बटाट्याच्या. तर अशा प्रकारे आपण संडेला आम्ही नेहमी असं ब्रेकफास्टमध्ये काहीतरी छान करतो. तुम्ही काय करता मला नक्की सांगत जा. आणि इथे मी आलू छान उकडून घेतलेले आहे. आणि आपले कांदा मिरची कढीपत्ता हा पण कापून झालेला आहे. तो मी मिक्सरला काही कापलेला नाही, लावलेला नाही, कापूनच घेतलेला आहे, छान बारीक कट करून घेतलेला आहे. तर माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर मला प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते तर नक्की मला कळवत चला. आणि अशा प्रकारे मी तुम्हाला मी काय बनवते हे दाखवत असते. फार काही नवीन माझ्या रेसिपी नसते, पण मी तुम्हाला दाखवण्याचा किंवा तुमच्यासोबत एक मैत्रीण म्हणून शेअर करण्याचा नेहमी प्रयत्न करते. तर अशा प्रकारे आपलं कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण आता कांदा टाकून घेऊया. अशा प्रकारे मोहरी आणि जिरे मी टाकलेले आहे, आणि कढीपत्ता आणि कांदा हिरवी मिरची आपण तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया. हे पकोडे छान होतात, टिश्यू पेपरवर काढायचे, अजिबात त्याला तेल राहत नाही. आणि आत्ता सध्या मी नेहमी सॉससोबत खातो आम्ही, पण आता कैरीची चटणी केलेली आहे ठेचा, त्यासोबतच आम्ही हे खाणार आहे. तर प्लीज मला सबस्क्राईब करत जा. आणि माझी ही रेसिपी व्हिडिओ कसे वाटते तुम्हाला तर नक्की सांगत चला. अशा प्रकारे आपण हे परतून घ्यायचं छानपैकी, असं परतून घ्यायचं. संडेला मी नेहमीच काहीतरी ब्रेकफास्टला छान हेवी बनवत असते, कारण दररोज आपण पोळी चपाती करून खाऊन कंटाळा आलं असतं सगळ्यांना, तर त्यांना पण खाऊ वाटते असं काहीतरी. आणि एखाद्या दिवशी ऑइली खाल्लं तर काही हरकत नाही, आणि डाएटवाल्यांना तर हे चालत नाही असं तर एखाद्या दिवशी चीट डे म्हणून खाऊ शकतो आपण. ऑइली पण खाल्लं पाहिजे थोडं शरीरासाठी, ते पण छान असते ऑइल. अशा प्रकारे हे छान परतून घ्यायचं. तर मग अशी ही नवीन रेसिपी करायची आपण, आणि छान टेस्टी चटपटीत अशी बटाट्याची भाजी चटणी करून घ्यायची. आणि या चटणीमध्येच मी 2 प्रकार केलेले होते त्या दिवशी. नंतर आम्ही त्याचे काय म्हणतात त्याला बटाटे वडे पण केले होते. अशा प्रकारे छान परतून घ्यायचं. मी फार त्यामध्ये हळद टाकत नाही, थोडीच टाकलेली आहे हळद, मीठ वगैरे, साखर आणि धने जिरे पावडर, थोडी तिखट टाकलेलं आहे. आणि आपलं हे लसूण आणि अद्रकची पेस्ट राहते, आणि कैरीचा ठेचा थोडा आंबट येण्यासाठी, खट्टी मिठी चटणी बनाने के लिए ऐसे टाकायचं. मला थोडंसं कॉमेडी बोलायला आवडते, याने काय जेवणामध्ये ट्विस्ट येते आपल्या, आणि छान वाटते आपल्याला. असं गंमत जेवण बनवत असताना आपल्याला पण छान वाटते, असं बोरिंग वाटत नाही आपल्याला. तर असं छान मजेशीर स्वयंपाक बनवायचा, मजेशीर कोणती गोष्ट बनवायची,
आपलं माइंड पण फ्रेश राहते त्याने. बघा किती छान झालेला आहे आपला मसाला. जास्त तेल पण घेतलं नाही मी. आणि आपण याच्यामध्ये आता बटाटे टाकलेले आहे, बघू शकता तुम्ही. आणि माझ्या चॅनलचं नाव आहे कुक विथ मी, आणि शॉर्ट व्हिडिओ पण टाकते मी, ते पण बघत चला आणि मला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे छान मी मऊसर बटाटे आधी शिजवून घेतलेले होते. 5-6 बटाटे घेतले मी. अशा प्रकारे छान मॅश करून घ्यायचे. तर असं राहते मग छान ब्रेकफास्ट बनवायचा आणि 11-12 वाजेपर्यंत तो छानपैकी खायचा सगळे मिळून. आमच्याकडे छोटंसं गार्डन आहे, मग संडेला आम्ही तिथेच एन्जॉय करत असतो. मला झाडांमध्ये असं छान चहा प्यायला, नाश्ता करायला खूप आवडतं, म्हणून मी झाडांमध्ये छान असं माझा वेळ घालवत असते. अशा प्रकारे छान मॅश करून घ्यायचं ते बटाटे. आणि तुम्ही कसे बनवता ब्रेड पकोडा तर मला कमेंट्समध्ये सांगा. अशा प्रकारे छान आपली बटाट्याची चटणी किंवा भाजी काय म्हणू शकतो आपण ते झालेलं आहे. मला असं वाटते बटाट्याची चटणीच म्हणतो आपण. आणि साखर पण टाकायची थोडी, तर साखर टाकलेली आहे मी. अशा प्रकारे छान असं बनवायची. फार काही मी बटाटे वडे किंवा ब्रेड पकोडा बनवत नाही, पण माझ्याकडे कोणी जर आता सुट्ट्यांमध्ये मुलं वगैरे येतात, पाहुणे येतात, मग उन्हाळ्यामध्येच बनवते किंवा मग हिवाळ्यामध्ये बनवते मी. असं मध्ये वगैरे काही बनवत नाही. छान असं मॅश करून घ्यायचं अगदीच. छान असे माझे बटाटे ना मऊ झाले होते. असं चम्मचने छान मॅश करून घेतलेले आहे. खट्टी मिठी छान चटणी झालेली आहे आपली ती, एकदम टेस्टी. आणि बटाटे छान शिजून घेतले की छान असं होऊन जाते ते. बघा किती छान झाले. अशा प्रकारे छान अशी बॅटर आपल्या ब्रेड पकोड्याचं तयार आहे बघा. आणि थोडं नंतर झाल्यानंतर 1 चमचा त्यामध्ये तूप घालायचं. त्याने आपल्या बटाट्याच्या भाजीला खूप छान चव येते. जसं आपण बटर लावतो ना त्याप्रमाणे. तर अधूनमधून ब्रेड पकोडा करते मी, पण खूप लोक असले म्हणजे माझ्याकडे मुलं वगैरे आले म्हणजे बनवते. अशा प्रकारे छान आपली यम्मी बटाट्याची चटणी तयार आहे. बघा किती छान झाले आहे. हे बघा खूप छान झालेलं आहे. असं आपलं मग हे चालू राहते सगळं. असं हे माझं किचनमध्ये सुरू राहते काहीतरी. चटणी छान थंडी नाही झाली तरी चालते, तशीच भरायची ब्रेडमध्ये. असं आपण छान थोडी बाजूला करून घेतलेली आहे कढई. आता तेल ठेवते कढईमध्ये. अशी कोथिंबीर टाकून घ्यायची. छान कोथिंबीर टाकलेली आहे. आणि माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा मला. अशा प्रकारे आपलं किचनमध्ये गृहिणींचं काम सुरू राहतं. ब्रेकफास्ट बनवा, सकाळी घाई सगळ्यांची. अशा प्रकारे छान एक कालवून घ्यायचं. तर ऑलमोस्ट माझे ते बटाट्याची चटणी तयारच आहे. तर सर्व ब्रेड एकदम मी सगळे ब्रेड भरून घेते. तोपर्यंत तिकडे
तेलाची कढई पण ठेवते आणि बेसन भिजवून घेते. असं ब्रेडला छान लावून घ्यायचं. संपूर्ण ब्रेड एकदमच तयार करून घ्यायचे. मी पूर्ण एक पॉकेट चे ब्रेड करून घेतले आणि नंतर इथे बेसन तयार करायला घेतलं. मी नेहमी राणी बेसनच घेते, त्याचे पकोडे छान लागतात म्हणून तेच घेते. आणि थोडा बेसनामध्ये ओवा टाकून घ्यायचा, त्याने टेस्ट छान येते. आणि मीठ आणि थोडं हळद आणि थोडी तिखट म्हणजे मिरची पावडर ते पण टाकून घ्यायचं. असं छान टाकून घ्यायचं त्यामध्ये. अशा प्रकारे हे बॅटर आपण असं छान भिजवून घ्यायचं. बघा, पाणी टाकून छान पातळ भिजवून घ्यायचं. बेसनमध्ये काही टाकलेलं नाही मी, फक्त काय म्हणते त्याला ओवा, तिखट आणि मीठ, थोडी हळद हे टाकून घ्यायचं. जर कोणाला वाटलं हिंग टाकायचं तर हिंग टाकू शकते. मिरची पावडर आणि मीठ आणि ओवा एवढंच टाकलं आहे मी. आणि नंतर जेव्हा करेल पकोडे तेव्हा थोडं इनो टाकेल, म्हणजे सोडा पण टाकू शकता तुम्ही. अशा प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचं. आपले तिकडे पकोडे मी भरून ठेवलेलेच आहे. छान असं सैलसर आपलं बेसन भिजून घ्यायचं. अशा प्रकारे थोडे कष्ट पडतात करायला, पण छान वाटते. आपल्या फॅमिलीसाठी आपण काहीतरी करत आहे, त्यांच्या आनंदासाठी आपण हे करतो आहे. अशा प्रकारे छान आपलं बॅटर पण तयार आहे. बघा, थोडी कोथिंबीर टाकायची याच्यामध्ये, छान वाटते पकोड्याला. तेल पण गरम झालेलंच आहे. आता आपण अगदी तळायला घेऊया. बघा, तेल तापून तयार झालेलं आहे. ते छान आपण थोडा मी इनो टाकलेला आहे त्या बेसनमध्ये आणि असं मिक्स करून घ्यायचं इनो टाकल्यानंतर. म्हणजे पकोडे आपले छान असे फ्लफी बनतात आणि सॉफ्ट लागतात खायला आणि अगदी टेस्टी लागतात. छोटे ब्रेड आहे त्यामुळे छान झाले होते माझे पकोडे आणि तेल धरून राहत नाही अजिबात. खायला अप्रतिम लागतं. तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा. आणि माझी पण कशी वाटली रेसिपी तुम्हाला ते पण मला कळवा. आणि सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या. अशा प्रकारे तळून घ्यायचे. बघा, छान तळत आहे ना, गोल्डन ब्राऊन छान करून घ्यायचे. आणि बोटाने पकडतो ना आपण, तिथे बेसन निघून जातं. तर मग जर निघाला तर थोडं चम्मचने त्यावरती टाकून घ्यायचं, म्हणजे ब्रेडच्या आतमध्ये कसं तेल घुसत नाही. अशा प्रकारे छान गोल्डन ब्राऊन आपला ब्रेड तळून घ्यायचा. एका ब्रेडच्या पॉकेटमध्ये 6-7 वगैरे पकोडे बनतात छान. अशा प्रकारे छान तळून घ्यायचे. बघा, किती छान कलर आला आहे ना त्या पकोड्याला.
थोडं ऑइली राहतं, पण काही हरकत नाही एखाद्या वेळेस खायला. सर्व असे पकोडे मी आधीच बनवून ठेवलेले होते. असे तळून घ्यायचे मग छानपैकी. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की मला सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या, आणि शेअर करा, कमेंट्स करा. आणि अशा प्रकारे छान आपले पकोडे सर्व तळून घ्यायचे आणि सॉस किंवा चटणीबरोबर छान वाटतं खायला. तर असे मी छान सर्व पकोडे तळून घेतलेले आहे. दाखवते तुम्हाला. छान झालेलं आहे, कट करून घेतलेले आहे. आणि मी शेजवान चटणी घरीच बनवते, त्यामुळं मी ते शेजवान चटणीसोबतच सर्व केलेले होते. असे तळून घ्यायचे छान. आणि आता माझे सर्व पकोडे तळून झालेले आहे. आता छान तुम्हाला कट करून दाखवते. आणि बघा आता संपूर्ण तळून घेतले आहे मी पकोडे. छान गोल्डन ब्राऊन झालेले आहे. खूप टेस्टी झालेली चटणी आहे आतमधली. आणि आपण बॅटरमध्ये पण थोडं तिखट आणि म्हणजे मिरची पावडर आणि ते टाकलेलं होतं ना. असे टिश्यू पेपर काढून घ्यायचे, म्हणजे जास्तीचं तेल निघून जातं. आज फक्त लाईट चालू ना. तर अशा प्रकारे माझे सर्व पकोडे तळून झालेले आहे. एक पकोडा मी छान कट करून दाखवते तुम्हाला. आतमधली चटणी कशी झालेली आहे तर बघा. तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. आणि माझे कट करून दाखवलेला आहे मी तुम्हाला. छान झाला, सॉफ्ट झाला आणि टेस्टी झाला. असं सॉससोबत खायचा. हे छान कट करून दाखवलेला आहे तुम्हाला. तर कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला नक्की सबस्क्राईब करा. शेजवान चटणी टाकते आहे त्याच्यासोबत खायला. बघा किती छान झाला आहे ना आपला ब्रेड पकोडा. यम्मी यम्मी टेस्टी.